मला ज्या प्रकारे धमक्या येत आहेत त्या लाईव्ह पत्रकार पाहत आहेत, लाईव्ह पत्रकार ऐकत आहेत, माध्यमातून सगळ्या यंत्रणा ऐकत आहेत. का तर कष्टकऱ्यांना जी आई, दाई, बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका इथून जी भाषा अवगत होत असते आणि नव्याने भाषा एखादी आत्मसात करणं, काय आत्मसात करण्यासाठी काय पराकष्ट करावी लागते एखाद्या शिक्षिकेला जाऊन यांनी विचारावं, एखाद्या अंगणवाडी सेविकेतल्या ताईला, आईला जाऊन विचारावं. मला माहित नाही हे मराठीमध्ये किती गुण घेऊन पास झालेले आहेत. मला हेही माहित नाही की कोणती शाळा ती आपली ह्याची नाही बॉम्बे स्कॉटिश मध्ये किती मार्क घेऊन मराठी पास कोण झालेलं आहे हे मला माहिती नाही. परंतु जेव्हा विषय निघतील तेव्हा एक एक विषय निघेल. त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की ही कोणती संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारे राज ठाकरेंचा मुलगा व्यक्त झाला. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. हे कोणतं शिक्षण आहे? राज ठाकरेचा मुलगा, वडील अगदी म्हणजे बऱ्याच वेळेस राज ठाकरेंचे दोन बाजू असतात. बऱ्याच सूचना असतात तर बऱ्याच चुका असतात आणि लोकशाहीमध्ये चुकाही म्हणल्या जातात. परंतु ही कोण मारणार? प्रोव्होकेशन आहे, प्रोव्होकेट करत आहे. आणि त्याच प्रोव्होकेशन मध्ये माननीय संजीव निरुपम साहेबांच्या गाडीची नुकसान केलेलं आहे. शहानीची जजमेंट सुप्रीम कोर्टची स्पष्टपणे सांगते प्रोव्होकेट करणारा तेवढाच मोठा आरोपी आहे. आणि मग संस्कृतीचा वात्रटिकेतून जर म्हणलं बुरखा ओढून घेणं, ते संस्कृतीचा तशा प्रकारचा बुरखा फाडण्यात येईल. हे बिलकुल चालणार नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी भाषेचा मान आम्ही राखतो, हिंदी भाषेचा मान आम्ही राखतो, गुजराती भाषेचा मान आम्ही राखतो. मराठी किती प्रकारच्या मराठी भाषा आहेत यांना काही कल्पना आहे का? ऐरणी मराठी, आता माझ्या रिक्षेवाल्यांना ऐरणी मराठी शिकवायची का? त्याचबरोबर विदर्भामध्ये जी वराडी मराठी आहे, त्याचबरोबर कोंकणी मराठी आहे, त्याचबरोबर पुणेरी मराठी आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, राज ठाकरे मराठीचे पंडित आहेत ना. राज ठाकरेंनी ऐरणी भाषेत आमच्या बोलणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातल्या मराठी भाषिक म्हणजे ऐरणी मराठी भाषिक माणसासोबत बोलून संवाद करून दाखवावा. अरे अगला पिछड़ा कुछ देखना नहीं, कुछ नहीं, बस हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु. गुरु शुरू आणि चले शुरू, गुरु शुरू आणि चले शुरू. त्यामुळं अशा प्रकारे जे काही म्हणजे अर्वच्च भाषेमध्ये जे काही चाललेलं आहे हे सहन केलं जाणार नाही. आता मला सांगा तुम्ही, शर्मिलाताई आणि रश्मीताई हे ऐकायचं आणि महाराष्ट्र अपेक्षित आहे तुम्हाला? हे अशा प्रकारचं प्रदूषण भाषिक प्रदूषण नाहीये, हे वैचारिक प्रदूषण आहे. या प्रदर्शनाला मान्यता आहे का? हा पोरगा कोण आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा आरपीआयच्या एका कार्यकर्त्याकडे पूर्वी काही काळ शिकला आणि त्याच्यानंतर हा हुकला आणि इकडे येऊन हा बाष्कळ झाला. हे ऐका. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षामध्ये आंदोलन. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. आता मला हे विचारायचंय, रश्मीताई, शर्मिलाताई, हे बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या संस्कृतीत मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये दिले जातात? आणि याच्यामुळे महिलांचा अपमान होत नाही, सार्वजनिक आई बहिणींचा अपमान होत नाही. कारण हा माध्यमांसमोर जर बोलू शकतो तर हा साहजिकच.
इतर वेळा सुद्धा याच्या अंगवळणी पडलेल्या बाबी असतील. त्यामुळं महाराष्ट्र या बाबतीमध्ये माफीची वाट पाहत आहे. ही जर केलेली गंभीर चूक असेल तर राज ठाकरे माफी मागणार का? माननीय संजीव निरुपम साहेबांची माफी मागणार का? गुणरत्न सदावर्तेंच्या आईच्या बाबतीमध्ये अर्वच्च बोलले, राज ठाकरेंच्या आईच्या बाबतीत ते स्वीकारावं त्यांनी, आणि ते त्यांच्या कार्यकर्त्याला माफी मागायला लावतील का? आणि तेच माफी गुणरत्न सदावर्तेची ते देखील मागतील का? हे देखील मी आज प्रतिप्रश्न, कारण सांस्कृतिक बोलायला सुरुवात केली की एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट आपल्याकडे राहतात, हे कोणी सुद्धा विसरता कामा नये. पोलिसांनी केलेली आज अटक ही कायद्यानुसार आहे. ती लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य त्या लोकांनी केलं होतं. कारण माननीय संजीव निरुपम साहेबांना ज्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्या कारणाने जर पोलिसांनी अटक केली असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असेल, अरे हे माणसं, ही पोरं, टार्गेट पोरं आमच्यासारख्याला जर असा त्रास देत असतील तर याच्यातून माननीय मंत्री प्रताप सरनाईकांनी लक्षात घ्यावं, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्षात घ्यावं की सामान्य ऑटो रिक्षावाल्या साहेबांचं काय अवस्था करत असतील. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मराठी भाषा ही देशाची भाषा आहे, हिंदी भाषा ही देशाची भाषा आहे, मराठी भाषा ही आमची भाषा आहे, हिंदी भाषा ही आमची भाषा आहे, तेलुगू भाषा ही आमची भाषा आहे, गुजराती भाषा ही आमची भाषा आहे. ह्या सगळ्या भाषा देशाच्या भाषा आहेत, कुणाच्या सातबाराच्या भाषा नाहीत. आणि म्हणून तुम्हाला गलिच्छ राजकारण भाषेच्या आधारावर करू दिलं जाणार नाही.